हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहोत हळदी कुंकू प्लस आद्विकाचं बोरन्हाण. तर त्यासाठी लागणारं डेकोरेशनचं वगैरे सर्व काही साहित्य मी कालच जाऊन आणलेलं आहे मार्केटला. तर आज बोरन्हाणचं आणि हळदी कुंकाचं डेकोरेशन कसं करते, काय करते, कसं होतंय सर्व काही प्रोग्राम, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजून बघा इथे काय कुटाणा करून घेतलेला आहे. जो परमनंट मार्कर असतो ना त्याने पूर्ण अंगावरती ओढून घेतलेला आहे. तर अजून आता माझी बरेचशी कामं बाकी आहेत. तिला आंघोळ घालून घेते आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. हे बघा ही ओगळा भोप्या. गुड मॉर्निंग बाबू. टाटा करा. भेटतोच परत आम्ही 5 मिनिटांमध्ये. बाय बाय. तर आता ना माझी सर्व काही कामे आवरलेली आहेत. स्वयंपाक, कपडे, क्लिनिंग वगैरे सर्व काही झालेलं आहे. तर आता बाकीचं आवरायचं आहे. म्हणजे डेकोरेशनचं वगैरे बघायचं आहे. कसं काय सेटअप करायचं आहे ते बघते. पण त्याआधी ह्या कार्टूनला झोपवावं लागेल. तर त्यासाठी ती डायरेक्टली अशी झोपणार नाही. त्यामुळे तिला अशी खेळवत जरा वेळ झोपवते. हे बघा ही अशी झोका खेळते. तिला अशी झोपवावी लागते. ह्या झोक्यातून नंतर मग झोपल्याच्या नंतर खाली काढून घ्यावे लागते. हे बघा आमची आदूजी, तिचं पण जेवण वगैरे झालेलं आहे. आमचं सर्व काही आवरलेलं आहे. तर आता भेटते 5 मिनिटं, तिला झोपवते आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. बोरन्हाणाच्या वेळेस आपण या गाडग्याने तिच्या अंगावरती जे काही आहे ते टाकणार आहोत. तर त्यासाठी मी हे जे खण आणले होते संक्रांतीसाठी त्याला कलर करून घेत आहे. असेच पण छान दिसतात, पण तरी कलर केलं ना थोडंफार कलरफुल दिसतं ना, त्यामुळे मग हे कलर करून घेत आहे. आदू झोपलेली होती त्यामुळे लवकर मला हे सर्व काही आवरून घ्यायचं होतं. आदूला बघून ही सर्व पूर्ण काही तयारी वगैरे डेकोरेशन करणं मला अगदी इम्पॉसिबल वाटत होतं. कारण अगदी आदल्या दिवशी दुपारी 5 ते 6च्या नंतर ठरलं की उद्या आपण हळदी कुंकू ठेवणार आहोत. त्यानंतर मग संध्याकाळी 7 वाजता पूर्ण वाणाचं वगैरे डेकोरेशनचं सर्व काही सामान घेऊन आलेलो. ॲक्च्युली माझी घरात आवरावर चालू होती आणि यात हे मध्येच हळदी कुंकाचं निघालं. ठीक आहे, तर आता होतंय तर जाऊ दे म्हटलं, पटापट होऊन तर जाईल. पण खूप घाई गडबड झाली त्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट घेतलेलं आहे. कारण आदू झोपली दुपारी 2:30 वाजता आणि 5 वाजता हळदी कुंकू ठेवलेलं. त्यानंतर झोपल्याच्या नंतर पूर्ण डेकोरेशनचं वगैरे बनवायचं. त्यानंतर ते पूर्ण सेट करायचं, रांगोळी काढायची, हळदी मेकअप वगैरे करायचा. सो खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी हा. खण कलर करून झाल्याच्या नंतर मी लगेचच कागदाचे ते आद्विकाचे बोरन्हाण म्हणून असे वेगवेगळे पतंग बनवून घेतले आणि त्यासोबत छोटे बारीक पतंगसुद्धा बनवलेले आहेत. आणि आता हे इकडे भिंतीवरती आपल्याला लावणं चालू आहे. कुठल्या साईडला लावायचं, कसं लावायचं हे अगदी वेळेवरती मी ठरवत होते. त्यामुळे मध्ये थोडंसं डेकोरेशन जे केलेलं आहे ते काढून परत एकदा नीट लावून बघत होते कसं सूट होतं आहे काय ते. ही नेमप्लेट लावून झाल्याच्या नंतर मी आता बार्बीचे 3 पतंग आणले होते. तर ते वरच्या साईडनी लावून घेते आणि छोटे पतंगसुद्धा बनवलेले होते. पण इथे जर लावायचे म्हटलं तर खूप गिजबेस वाटले. त्यामुळे मग अपोजिट साईडला त्या वॉलवरती लावून घेतले. मी काही यात प्रो वगैरे नाही आहे. मला जसं जमेल तसं घरच्या घरी सिंपल असं डेकोरेशन करण्याचं मी ट्राय केलेलं आहे. पण मला ना बर्थडे वगैरे काही असेल ना तर असं डेकोरेशन वगैरे करायला खूप छान वाटतं. डेकोरेशनसाठी मी बलून्स पण आणले होते. पण आदल्या दिवशी घर आवरताना जो बलून फुगवायचा जो पंप असतो ना तर तो मी बॅगमध्ये आतमध्ये ठेवून दिला आहे पोटमाळ्यावरती. तर खूप घाई गडबडीमध्ये ते काढणं पॉसिबल झालं नाही त्यामुळे बलून्सचं स्किप करून टाकलं. आणि एवढं होईपर्यंत आदूची झोप पण झाली. बघा पोरगी उठली सुद्धा. तर आता डेकोरेशनचं वगैरे सर्व काही आवरून झालेलं आहे. आणि बोरन्हाणासाठी लागणारे मुरमुरे वगैरे चॉकलेट सगळे एकत्र करून ते सुद्धा ठेवून दिलेले आहेत. आता लगेचच मसाला दूध तयार करून घेते. त्यासाठी मी इकडे दूध तापत ठेवलेलं आहे.
दूध चांगलं गरम होईपर्यंत इकडे लगेचच मी भाजीची सुद्धा तयारी करून घेत आहे, जेणेकरून रात्री स्वयंपाकाचं टेन्शन राहणार नाही. तर आता दूध तापलेलं आहे, त्यात दूध मसाला घालून घेते आणि आता ड्रायफ्रूट्स कट करून घेते. ड्रायफ्रूट्स कट करून झाल्याच्या नंतर ते सुद्धा त्यात घालून घ्यायचे आहेत. दुपारी भांडी घासून घेतलेली ती सुद्धा लावायची बाकी होती, पण त्यामुळे किचन ओटा खूप मेसी झालेला आहे, सो ते थोडंसं इग्नोर करा. आदल्या दिवशीच किराणासुद्धा भरलेला, तर किराणासुद्धा आणखी भरून ठेवलेला नाही आहे, त्यामुळे सगळं अगदी पॅकिंग फोडण्यापासून चालू आहे. आणि आता इथे माझं मल्टीटास्किंग चालू होतं. हे सर्व ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेतले आणि त्यानंतर लगेचच भाजी कट करायला घेतली. मेथीची भाजी करायची होती, त्यामुळे त्यासाठी लागणारं सर्व काही साहित्यसुद्धा रेडी करून ठेवलं. दुधाचं पातेलं दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून इकडे भाजी करायला घेतली. अजून रांगोळी काढायची बाकी होती आणि सर्वांना आमंत्रण द्यायचं सुद्धा बाकी होतं. भाजी करता करता मी इकडे आता हळदी कुंकाचं ताटसुद्धा बनवून घेतलेलं आहे आणि थोडंसं फ्लावर्सचं डेकोरेशन करायचं होतं. त्यासाठी एक काचेचा पॉट होता, तो सुद्धा पोटमाळ्यावरती ठेवलेला होता, तर तो काढून घेतला आणि ते सुद्धा डेकोरेशन करून घेतलं. तुमचे पण अशी घरी काही प्रोग्राम वगैरे असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर अशीच कामांची गडबड चालते का, ते नक्की कमेंट करून सांगा. आता इकडे आपलं दूध रेडी आहे, थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आणि आपली भाजीसुद्धा होत आलेली आहे. ज्यावेळेस अशी गडबड वगैरे असेल ना, तर त्यावेळेस मेथीच्या भाजीसारख्या अशा ज्या लवकर होणाऱ्या भाज्या करणं मी प्रेफर करते. आता सर्व डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आणि आता रांगोळी वगैरे सर्व केक करून झालेली आहे. तर बायकांना निमंत्रण देण्यासाठी जाऊन येतो. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत. तर आता मी रेडी झालेली आहे आणि आदूसुद्धा रेडी झाली. आदू इकडे 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 आदू बघा कशी पळते, ही एका जागेवर कधी थांबत नाही. काय आज आदूचं इकडे कसा दिसतोय लुक कमेंट करून नक्की सांगा. इकडे बघ बाया.
झालं आमचं तर तुम्ही तर परेशान आम्ही असंच ऑप्शन करतो मग काय दुखते मी पण कुठे लिहू पण करते करते बाबा करते त्या म्हटल्या हाडी 5:30 आई जोडी पण म्हणते की एकच म्हटलं काय आई 5:30 ला खाली बसले होते तू उरकलंच नाही काय करणार आवाज दिला पण बाळाने फोन म्हणते नंतर नाही झोपलेली होती ना तेव्हा तू त्या गोड गोड बोला थँक्यू झाले का खूप मस्त तिथं बघते का फोटो नाही काढत नाही व्हिडिओ काढते गाणं म्हण ना माझा टेडी माझ्या ठेवले तर आता हळदी कुंकू झालेला आहे खूप सारा पसारा पडलेला आहे ते पटापट पटापट आवरून घेते. ब्लॉग तुम्हाला
कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम भेटत जाते. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत. तोपर्यंत